फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये महिला डॉक्टरचा पीएम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलाय। मृत डॉक्टरच्या शरीरावरती इतर कोणत्याही जखमा नाहीत। डॉक्टरचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचं उघड झालेलं आहे। आणि त्याच संदर्भात साताऱ्यातनं मोठी बातमी ती म्हणजे संशयित प्रशांत बनकरला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे दुपारी 3 नंतर। तर बनकर हा पीएसआय बदने आणि मृत डॉक्टर यांचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागलेत। बदनेसोबतही मृत डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालंय। तर बदनेनं फोन अद्यापही पोलिसांना दिलेला नाहीये। बदनेच्या फोनचा तपास सुरू आहे। बदने केवळ मैत्रीशिवाय दुसरं कोणतेही रिलेशन नसल्याचं पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती मिळतेय। आणि हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेन्सिक अहवाल अद्याप मात्र पोलिसांना मिळालेला नाही। मात्र पीएम रिपोर्ट मिळालेला आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, काय आहे रिपोर्ट? श्वेता, आता काही वेळातच प्रशांत बनकरला आहे ते कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्याची कोठडी आहे ती संपल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी आहे ते या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढील तपासासाठी पोलीस आहे ती त्याची कोठडी आहे ती पुन्हा मागू शकतात। मात्र आता ज्या तपासामध्ये आतापर्यंतच्या बाबी उघड झाल्या आहेत त्यामध्ये या तिघांचेही सीडीआर आता पोलिसांनी जप्त केलेले ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। यातून या तिघांचेही कॉल कनेक्टिव्हिटी आहे ते तपासण्याचा प्रयत्न आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या बाबीमध्ये बदने आहे तो पोलिसांना कोणत्याही पद्धतीचं कार्य तपासामध्ये करत नसल्याचं उघड झालेलं आहे। त्याने आपला फोन आहे तो लपवून ठेवलेला आहे, गायब केलेला आहे। याशिवाय तो आपले या डॉक्टर मृत तरुणीशी संबंध नसल्याचं सुद्धा वारंवार सांगतोय। मात्र पोलीस तपासामध्ये दुसरे एक बाब उघड केलं झालेले की जानेवारी ते मार्च या दरम्यान बदनेनं अनेक वेळा या मृत डॉक्टर तरुणीला आहे ते कॉल केले होते। आत्ताच्या काळामध्ये काही कॉल त्याचे कमी झाले होते। मात्र ती ज्या दिवशी मृत्युमुखी पडली, गळफास घेतला, त्या दिवशी सुद्धा आहे ते बदने आणि त्याचे कॉल रेकॉर्ड आहे ते झाल्याचं आहे ते या सगळ्या सीडीआरमधून स्पष्ट झालेले। यासोबतच आहे ते प्रशांत बनकर हा सुद्धा त्याच्याशी संपर्कात होता। अगदी आत्महत्या करण्यापूर्वी सुद्धा या दोघांची व्हॉट्सअप चॅटिंग आहे ते सुद्धा आता पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालेले। त्याचं विश्लेषण आता पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळते। सीसीटीव्ही फुटेज सुद्धा हॉटेलमधले आहे ते पोलिसांना हाती लागलेले आहेत। यामध्ये ही मृत तरुणी जी होती ती एकटीच हॉटेलमध्ये गेल्याचं या तपासामध्ये उघड झालेलं आहे आणि त्याचं सुद्धा तांत्रिक विश्लेषण आता पोलीस करताना पाहायला मिळते। मात्र या सगळ्या बाबीचा जो फॉरेन्सिक अहवाल आहे तो तिच्या हस्ताक्षरांचा, कारण तिनं जे चौकशी समितीला दिलेला हस्ताक्षर आणि हातावरती लिहिलेली जी सुसाईड करताना नोट आहे त्याचा फॉरेन्सिक अहवाल येणं अपेक्षित आहे। कारण हे हस्ताक्षर जुळले तर मात्र एक मोठा धागा या तपासामध्ये पोलिसांच्या हाती लागणार आहे। मात्र सध्या या तिघांचं नेमकं कनेक्शन काय होतं, या तिघांची ओळख कशी झाली, या बाबीनं पोलीस आता तपास करताना पाहायला मिळतात। मात्र यामध्ये बदने कोणत्याही पद्धतीचं तपासात सहकार्य करत नसल्याचं उघड झाल्याची माहिती आहे ते पोलीस सूत्रांच्याकडून आपल्याला मिळते। प्रशांत बनकरला आता काही वेळातच आहे ते पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामध्ये न्यायालयामध्ये नेमकं आता पोलीस रिमांड कॉपीमध्ये काय उल्लेख करतायत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या तपासामध्ये काय नेमकी प्रगती झाली हे आता पोलीस आहे ते न्यायालयाला सांगणार आहेत आणि न्यायालयाला हे सांगितल्यानंतर आणखीन तपास पुढच्या दिशेनं कोणत्या बाजूने असणार आहे, या दोघांच्याकडून नेमकं काय उघडकीला आणायचं आहे या बाबी सुद्धा आहे ते पोलीस न्यायालयामध्ये सांगणार आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आणि त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर ज्ञानेश्वर बिलकुल आणि आपलंही लक्ष असेल त्याकडे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुख्य काय तर पीएम रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागले आणि यामध्ये कुठल्याही जखमा नाहीत, तर गळफास घेऊन मृत्यू झालाय असं रिपोर्ट मधनं समोर आलंय। याचे अपडेट आपण घेत राहू। एक छोटा